रवी राणांच्या वक्तव्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात तेही पाहूया। सरकारी पैशातून मत विकत घेण्याचा प्रयत्न असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। 1500 रुपयात घर चालतं का असा सवालही राऊतांनी केलाय। त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावतीमध्ये, त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल आणि ते पराभूत होणार आहे त्यावेळेला। चुकून मवियाचं सरकार आलं तर या सगळ्या योजना बंद करतील असा पलटवार नितेश राणेंनी विरोधकांवर केलाय। मुश्किल टोले मारायचे असतात, काही विनोदी वाक्य म्हणायचे असतात, त्याच्यातला तो विषय होता। या ढला आणि या अर्ध्या येड्या माणसाला त्या गोष्टी कळणार नाही। लाडकी बहीण योजना ही चांगली योजना असून बदनामी होत असल्याचं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय। कोणी मला वाटतं याच्यामुळे ही इतकी चांगली योजना अशा वक्तव्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन त्याच्याबद्दल वाईट विचार जात आहे। रवी राणांच्या बापाचे पैसे आहेत का असा सवाल करत वडेट्टीवारांनी लाडकी बहीण योजनेवरून टीका केली आहे। सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय, रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? महायुतीचे पिलावळ अमरावतीमध्ये जनतेच्या पैशाने जनतेला धमकावत असल्याची टीका नाना पटोलेंनी केली आहे। अशा पद्धतीचे यांच्या बापाचे पैसे असल्यासारखे जनतेचे पैसे जनतेला द्यायचे असतील आणि त्यांना कसं धमकवत आहेत हे चित्र आपण काल महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे। महिलांसाठी योजना सुरू करायच्या आणि मतांसाठी वापरायच्या असं म्हणत यशोमती ठाकूरांनी टीका केली आहे। जे रोज तुम्ही करता तेच तुमच्या जिभेवर येत असतं आणि आज त्यांचा स्वभाव ब्लॅकमेलिंगचा हे सिद्ध झालेला आहे। रवी राणांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे। ही योजना सरकारची आहे, कुठल्या व्यक्तीची नसल्याचं प्रवीण दरेकर यांचं म्हणणं आहे। रवी राणांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर ते चुकीचं आहे। ही सरकारची योजना आहे, ही काही आपल्या व्यक्तीची किंवा कुठल्या पक्षाची योजना नाही आहे। लाडकी बहीण योजना बंद करायचा सरकारचा विचार नसल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या। गैरसमज पसरेल असं जनतेसमोर कुणीही बोलू नये असंही त्यांनी म्हटलंय। हे दुर्दैवी आहे की कुठल्याही लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीचं भाष्य करणं हे चुकीचंच आहे। त्या विभागाची मंत्री म्हणून असा कुठलाही मानस आमचा नाहीये। रवी राणांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं व्यक्तिगत मत असल्याची प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली आहे। हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, हे शासनाचं मत नाही। कुठचीही विधानसभेची निवडणूक किंवा कुठचीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही काही योजना जाहीर केलेली नाही। महिला भगिनींच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेली योजना आहे आणि त्यांनी त्याच्यावर जर असं वक्तव्य केलं असेल त्यांचं ते वैयक्तिक मत आहे। रवी राणांनी नीट हनुमान चालीसा वाचली असती तर त्यांनी असं विधान केलं नसतं अशी टीका नीलम गोरेंनी केली आहे। अगर हनुमान चालीसा ठीक तरीके से पढ़ी जाती थी तो ऐसे मजाक सूझता ही नहीं था कि जिससे लोगों के मन को ठेस पहुँचे। तो मुझे लगता है थोड़ा ये संवेदनशीलता का पार्ट है।